मलकापूर शहरातील अशोकनगर परिसरात आज 12 मेच्या दुपारी एका राहत्या घरात भीषण आग लागल्याची हृदयद्वारक घटना घडली। या आगीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 85 वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच होरपळून मृत्यू झाला। नर्मदाबाई लासूरकर असे मृत महिलेचे नाव आहे। अशोकनगर परिसरात रोकड्यांच्या वाड्यात नर्मदाबाई लासूरकर या आपल्या भावासोबत राहत होत्या। दुर्दैवाने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वृद्ध भावाचे निधन झाले होते, त्यामुळे त्या घरात एकट्या होत्या। आज 12 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जेव्हा शहरात उन्हाचा पारा 84 अंशावर होता, तेव्हा अचानक त्यांच्या घराला आग लागली। उन्हाची तीव्रता आणि वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले। ही आग काही मिनिटातच स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरपर्यंत पोहोचली। आगीच्या उष्णतेमुळे सिलेंडरचा भीषण स्फोट झाला, ज्यामध्ये नर्मदाबाई घराबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि त्यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। माझं नाव रुपेश सुरेश रोकडे। काय घटना घडली? घटना अशी घडली, आग लागून घरामध्ये सर्व काही साहित्य जळून दिलं आणि त्यानंतर घरात असलेलं सिलेंडरचा खूप मोठा स्फोट झाला। घरामध्ये कोण कोण राहत? घरामध्ये एकच वयोवृद्ध महिला होती। महिलाचा पहिले आग लागली, त्यानंतर स्फोट झाला। आग लागल्यामुळे वयोवृद्ध महिलेचा अंत झाला। त्यानंतर स्फोट कशाचा काय झाला? स्फोट आगीमुळे स्फोट झाला। आगीमुळे स्फोट झाला, पण स्फोट कशाचा झाला? स्फोट सिलेंडरचा झाला। सिलेंडरचा स्फोट झाला। आग लागली होती पहिले।